कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग. कोणाचं पारडं जड तर कोणाला मिळणार धक्का. गोकुळसाठी राजकीय नेत्यांनी लावली फिल्डिंग. नवीन राजकीय समीकरणांनी कोल्हापुरात चर्चांना आलंय उधाण. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरचं राजकारण पुन्हा एकदा चांगलंच चर्चेत आलंय. कारण कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरच्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकीकडे विधानसभा, त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने कोल्हापुरात आपली सत्ता स्थापन केली. मात्र असं असलं तरी कोल्हापुरातल्या महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं आता समोर येतंय. कोल्हापूरसह राज्यात प्रसिद्ध असलेला गोकुळ दूध संघ, याच दूध संघाच्या निवडणुकीवरून सध्या कोल्हापुरातलं राजकीय वातावरण तापलेलं आहे. संचालक मंडळांची मुदत संपल्यामुळं प्रशासक नियुक्ती करण्यात आली. मात्र ही नियुक्ती होण्यासाठी कोल्हापुरातील मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांनी मोठी ताकद लावलेली. यात शिवाजी पाटलांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरती डाव टाकल्याचं पाहायला मिळाले. एकीकडे विधानसभेला महायुती म्हणून एकत्र सत्तेत आलेले हे सगळेजण त्यानंतरच्या स्थानिक निवडणुकीमध्ये मात्र सोयीनुसार राजकीय आघाड्या करताना पाहायला मिळाले. त्यामुळेच तिकडे चंदगड, आजरा, गडिंग्लज या परिसरात भाजपला फटका बसला तर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाला विजय मिळाला. असं असलं तरी कोल्हापुरातील विधानसभा, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता आली. ही महायुतीची सत्ता असली तरी गोकुळच्या निवडणूक जाहीर होण्याआधीच कोल्हापुरातल्या राजकारणाला उपी येऊ लागली. कारण शिवाजी पाटील यांनी थेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. त्यामुळे महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटात ही धुसफूस असल्याचं समोर आलं. त्यामुळे याची चर्चा आता जिल्ह्यासह राज्यातही होते. तर दुसरीकडे गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढवली जाणार की स्थानिक पातळीवरती पुन्हा आघाड्या होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. असं असलं तरी शिवाजी पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरती डागलेली टीकेची तोफ ही काही थांबता थांबेना. त्यामुळेच इकडे हसन मुश्रीफ यांनी देखील शिवाजी पाटील यांच्यावर अब्रू नुकसानीचा 100 कोटीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिलाय. या घडामोडी ताज्या असतानाच आपण थोडंसं मागं जाऊ आणि जर पाहिलं तर कोल्हापुरात जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महानगरपालिका या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातलं राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असणाऱ्या कागल जिल्ह्यात एक मोठी घडामोड घडलेली. ती म्हणजे एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे समरजित सिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ यांची झालेली आघाडी. या दोन्ही विरोधकांनी एकत्र येत सर्वांनाच मोठा धक्का दिलेला. यानंतर आता समरजित सिंह घाटगे यांची भाजपमध्ये पुन्हा एकदा घरवापसीही झाली. या सगळ्या घडामोडी कोल्हापूरकर पाहत असतानाच आता पुन्हा एकदा नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली. गेल्या 1 दशकांपासून एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असलेले भाजपचे खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांची युती होणार अशी ही कोल्हापुरात चर्चा रंगली. गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा इकडे सुरू असताना तिकडे महायुतीतील आमदार एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे इकडे रंगलेला कलगीतुरा आणि दुसरीकडे सुरू असणारी ही राजकीय खेळी खरं तर कोल्हापूरचं राजकारण हे सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या भोवतीनच फिरणार आहे. गोकुळच्या गेल्या निवडणुकीत महाडिक यांना पाटील आणि मुश्रीफ यांनी एकत्र येत धक्का दिला. महाडिक यांच्या सत्तेला सुरुंग लावत पाटील आणि मुश्रीफ यांनी गोकुळ ताब्यात घेतलं खरं, मात्र इकडे आता महायुतीतच वाद सुरू झाल्याने गोकुळच्या निवडणुकीत रोजच नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. तर धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यात होणाऱ्या युतीची चर्चा आता थेट जिल्हा बँकेत देखील रंगल्याचं पाहायला मिळालं. त्याचं झालं असं, कोल्हापूर बाजार समितीच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी जिल्हा बँकेत एक बैठक झाली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार सतेज पाटील, माजी आमदार संजय घाटगे, KP पाटील, AY पाटील, राजेश पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर आदींची बैठक पार पडली. आणि याच वेळेला बंटी साहेब, तुम्ही आणि महाडिक एकत्र येणार आहे अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. त्यातलं खरं नेमकं काय, असा चिमटा माजी आमदार KP पाटील यांनी काढला. यावर सतेज पाटील यांनी, जर तुम्ही आणि AY पाटील एकत्र येत असाल तर मग बंटी आणि महाडिक का नाही, असा पलटवार सतेज पाटील यांनी सोमवारी केल्याने ऐकणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. तसंच कोल्हापूरच्या राजकारणातही चांगलीच खळबळ उडाली.
केपी आणि एवा यांना एकत्र यायला चालतं, मग आम्ही का नाही, असं सतेज पाटील यांनी म्हटल्यानंतर केपी पाटील यांनी एवाय पाटील आणि माझं कधीच भांडण झालं नाही, आम्ही एकमेकांच्या विरोधात नाही, एकत्रच आहोत असे म्हणाले आणि हे ऐकून सगळेजण जोरात हसले. पण गोकुळवरून तापलेलं राजकारण कागल, राधानगरी आणि चंदगडपुरतंच मर्यादित राहिलं असून तिकडचे आमदार आरोप प्रत्यारोप करतायत, तर इकडे जे इतकी वर्ष कोल्हापूरच्या राजकारणात कट्टर विरोधक म्हणून राहिले ते सतेज पाटील आणि धनंजय महाडिक खरंच एकत्र येणार आहेत का, याची उत्सुकता आता कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रालाही लागली आहे. कारण विधानसभा निवडणुकीपासूनच कोल्हापुरातील विकासासाठी सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांनी एकत्र यावं अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. आता मात्र थेट उघडपणे ही चर्चा रंगत असेल तर आगामी काळात पाटील आणि महाडिक एकत्र आले तर कोल्हापूरकरांना नवल वाटायला नको. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.